शकतात गाईज आम्ही कुठं आलेलो आहे हे स्वराज्य आणि मी इकडं आलेलो आहे आम्ही काठवण पाहिला त्याला एक पतंग भेटला तिकडं पाहू शकता तुम्ही कसं काठवण इकडचं बघू शकतात गाईज इकडं असं काठवण आहे काही हे काठवण आहे ना हे तिकडं असं आहे ना अशा काठवणात आहे रात्री टायमाला हिंडल का माझी इकडं असं काठवण आहे गाईज बघू शकता तुम्ही इतकं भयंकर काठवण आहे इकडं ह्या इकडं पतंग शक्यतो येते भरपूर पण इकडं सध्या शेवटी पतंग भेटा ना इकडे आपण ना इकडे आलो होतो हिंडायला पाहिलो काठवण स्वराज्याला वाटलं होतं यायचं होतं इकडं तुम्ही बघू शकता इकडं कसं वातावरण आहे गाईच हे बघ इकडं सगळे काटे बिटे वेल हॅलो वेलकम बॅक गायचं कसा तर आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी ना इथं एवढे पतंग यशनी धरून आणलेले आणि आपले दत्तू काका सगळ्यात मोठे माणूस इकडं बघा तो बाई तू बघा इकडं बघा या बा हे नाही इथं पतंगाला आहे ना मणी मंगळसूत्र म्हणजे कान्ना बनविते आहे पतंग उडवण्यासाठी कान्ना बनवून राहिले पतंग उडवण्यासाठी तुम्ही बघू शकता जायच कशी कान्ना बनवते इकडं ह्या बा यांचे पहिले लपूक मोडून घेऊन राहिले तू काका कारण की ना भारी उडतं काय होतं तू काका यांनी काय होतं हे असं केल्याने तर बघू शकता याची थोडी काडी तुटलेली याला साईडला ठेवून देऊ आणि यांची सगळ्यांच्या लपूक मोडून येणार आहे आणि बघू शकता काय अशी काही या सरी आहे ह्या बघ ना हे बाई हे दिसतंय ना हे अशी पतंग हा हे पतंग आहे ना एवढे पतंग आणलेले आपण बघू शकता काही एवढे पतंग ठेवलेले इथं आणि हे म्हणजे याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे पतंग आहे सगळे वेगवेगळे प्रकारचे पतंग आहे का जातो का याच्यात ह्या बाई अंड्या पतंग हिला अंड्या पतंग म्हणते या पतंगाला आणि या पतंगाला आहे ना आमच्या इकडे आहे ना काय म्हणते हो टिलावाळे गोंड ना आणि याला झब्बा म्हणते बरं का झब्बा नाही बॉम्बे टाईप झब्बा कोणता आहे झब्बा यो कुठे झब्बा आहे झब्बा म्हणते आमच्या इकडं आणि अजून एक आई दाखी द्या हा एक पतंग आहे बरं का इकडून पाहू शकता तुम्ही मा खाल्लेलं आहे पतंग हा अंडर असे एवढे पतंग आणले आणि एवढे संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण तयारी करून ठेवायची माझे बिंजे आणून ठेवायची यश वरतून पतंग उरायला आपल्याला हो झब्बे पाहू शकता काहीच किती वाले झब्बे बरं का हे मोठे वाले झब्बे आणि थोडे छोटे वाले हे 30 वाले किती वाले 100 एक वाले असं ना दाखवा बरं दत्तू काका एवढा येऊ उभा करून असं पाहिला ना दत्तू काका किती उठत असं दत्तू भाई साईडला आहे ना पतंग असे आणून ठेवलेले मोठे पतंग आहे इकडे सगळं दत्तू काका एका साईडला लवराले छोटे आणि काही विकायची पतंग आहे मला असं वाटतं हे वेगळा टाईप पतंग आहे बरं का हे कसे पतंग आहे ही गुंडी एवढ्या लाल कलरचे बरं का हे डोबर बांधले दत्तू आहे त्या दिवसानंतर वाटले फर्या बुलेट फरे म्हणजे जर पतंग 10-15 फ्री मध्ये द्यायचा तो हे काय आहे सगळे जब्बे ना असं ना घालू बघू शकता कसे पतंग आहे इकडे या म्हणून सगळे असे काही पतंग आहे टिळावाल्या मुंडी ना मला फोन करू दे घ्यायची त्या 150 पतंग लागेल देऊन टाकू काय या इकडे पतंग ठेवलेली नियावा बघू शकता इकडे सगळे निया पतंग आहे एका साईडला ठेवलेले यावा एका साईडला ठेवू राहिले सगळे पतंग दिसतंय का हो यार प्लास्टिकची नाही का आपल्याकडे या बाई हे छोटे छोटे एका साईडला ठेवा इकडं बाकीचे मोठे मोठे पतंग हे बाई हे सगळे एका साईडला काढले हे रंगीबिरंगी साधे मधले ओ याच्यात वेगवेगळा फरक ढवळे ढवळे पतंगामध्ये बांधलं तू काका यावा बॉम्बे टाईप नाही जर्मन शपर आहे ते कितीचे आहे पतंग अशा 50 हा अड झाला हे दादाला भेटा ते खाऊ जातो काका आलं इकली का माणसानी हा मग प्रदूषण नवे कायला अरे विकायला काय काहीच बघू शकतात आज एवढं वातावरण इकडं पतंगाचं आणि मांजाचं पाहू आपण नंतर मांजा वगैरे नंबरच्या काट्यानी पतंग धरला असं आहे डान्स कसा करू राहिला ए थांब अरे इकडे शिव राहिला थांब ना
अजून एक पतंग एवढाल गाईस बघू शकता तुम्ही. आणि आपल्यासोबत हे साई साई बाबळके. आपण आता हे पतंग धरून चालू होतं बरं का सांजा ज्ञानेश्वर शाळा. आणि इकडं अशी पाळणे लावली, झोके लावली, म्हणजे छोटे छोटे झोके लागले. आणि आई तर ना असं जिम्नॅस्टिक टाईप लावली बरं का गाईस. आणि आई एक बसवली, याच्यावर बसून आपण खेळू ये झोका. पैसे रे तू कधी बसला होता? अरे इकडे आहे काहीच बघू शकतात. इकडं आपले पोट्टे घेऊन यायले मीठ घेऊन. आणि आम्ही तिकडे इकडे हिंडू राहिलो रात्रचं. आणि या बाई जी मारचे बरं की चेस्ट मारायचे मार सर साई चेस्ट मार ना, चेस्ट मारू पाय ना. घरी जायचं आहे आपल्याला, टेन्शन न घेऊ. जायचं आता इथे ना माझ्या अक्षर आलो आम्ही स्वराज्याच्या आसरीला. याच्या आसरीला ऑलरेडी माझ्या आकाशला आहे. आणि इथे आम्ही यक्का दुर्री तिर्री लस्या आणि प्राच्या. बघू शकते हे दोघं इथे शांत बसले. आणि जेव्हाचा कार्यक्रम आहे पतंग आहे उद्यासाठी. त्या बाई हे बी पतंग आहे, हे बी इकडे पतंग आहे, हे इकडे पतंग आहे, जब्बी बरं का मोठे मोठेवाले. हे सगळ्यात मोठे डायरेक्ट कागदी पतंग आहे. बघू शकतात गाईज हे दोन पोरं येईल इकडं. आणि आम्ही बी इकडे येईल संक्रांतीला. पतंग पाकिती उडते दिसतंय तुम्हाला. हा बघा गाईज इकडे पतंग संक्रांतीला उडते आता 10:30 वाजलेले. अरे बाई गोंडी अशी ह्या बाई येईतच आहे. चला उडवायला गाईज आपण उडायला जाऊ. आज संक्रांती आपली इकडं. एवढे पतंग आणलेले आपण गाडी. संक्रांतीचं मॉल आहे. आणि जातो काकाने अजून देवबीव इकडे साईडला काढून ठेवलेले. देवबीव आपल्याला एका साईडला ठेवायचे. आणि लाईटचं काय कार्यक्रम झाला तुम्हाला दाखवतो मी. हेवा डबल दिसते नाही बाई, हे दिसते नाही या साईडला आहे बाई. असं झालेलं आहे हाल. त्याची राहते ना म्हणजे ते चार्जिंग व्हायचं तेच खराब झालेलं आहे. त्याचं वरचं टवकी राहते ती निघून येईल, त्याच्यामुळे खराब झालं का जातो बाई. आणि असं काही हे करायला आपण इकडचं वातावरण तुम्ही बघू शकते. आणि घर पुसून काढलेलं आहे आज संक्रांतीचं दत्तू काकांनी. आणि आपण ना आज संक्रांतीला पतंग उडू थोड्या वेळ का 12 वाजता. इथं एवढे पतंग आणलेले आणि मोठे पतंग इकडे ठेवलेले. आणि सध्या मी आता जेवतोय. हा प्रसाद साईन त्यांना दिलेला आहे, वणीचा प्रसाद देखील पण मला असं वाटतंय. आणि एवढे पतंग इथं काही ठेवलेले आहे. हे पतंग आता वरती उडू आपण आणि जेवून घेऊ पहिले, कारण की ना भूक लागेल मला. सकाळपासून जेवण नाही, मग जेवायला येतो. पोट भरल्याशिवाय मग काही पतंग उडवता येत नाही का जातं बाई. तर मग तुम्हाला भेटतो मी वरती पतंग उडवताना. कशी संक्रांत सही इकडची जळगाव धुळा कशी पतंग उडवली आज आपण एक नंबर संक्रांत झालेली. पाहू शकते तुम्ही इकडे किती. आता भोलाबाई वर घालत आहे. भोलाबाई आता 5-6 पतंग काढल्याशिवाय खाली. आणि प्रणव बी पतंग उडून राहिल्या स्वराज्य दत्तू काकाने आपला पतंग वरती लावलेला आहे. एवढे पतंग वाचून ठेवलेले लावला पण लागत नाही. बघू शकता एवढे पतंग आहे इकडं. आणि पार्टनर आपले एवढे पार्टनरशिप मध्ये लोक इकडे पतंग उडाले. ट्रॅक्टर वा तिकडे ट्रॅक्टरचं काम चालू आहे. आणि आपण इकडे अशी व्हिडिओ बनवतोय. पक्षी गेला आता. पक्षीचं वाकडे करू राहिले. ते म्हणजे तिकडे कापून टाकले सगळे इकडून एवढे दिसते नाही पतंग सगळे आपणच कापलेले वाटतं. लत्राबादी जयकोड बसली इकडे आगून ते
कुठे गेला पतंग साई तू बी होय साईडला होऊ शकते काय आपल्याला आलवाला पतंग आहे पतंग इकडे माहिती कोण पुढे येऊ ना